इथून डिरेक्टली तिथे जाल ना? मॅडम आम्ही आहोत तिथे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे तिथे म्हणजे हिम्मतकडे जात असणार. आता हिम्मतला हलवलंय त्यामुळे तुम्ही घरी जाऊ शकलात. आम्ही डॉक्टरांकडे गेलो तेव्हा आमचा पाठलाग करत कोणीतरी तिथे आलं होतं. मी तिथं गेलो होतो पण हिम्मत तिथं नव्हता. मी जरा मला सांगायची गरज नाही, तसंही मला न सांगताही रादर मी नको करूस असं सांगितल्यावरही तू बऱ्याचशा गोष्टी करतोस. अभि तू पण असा आहेस ना. हो असाच आहे. नाही मला सांगा, हे सारखं तुमचं काय चाललेलं असतं? या 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 बसा ना. सावकाश बस. आता वय झाले ना, सावकाशच बसणार. चला तर मी हे सांग, हे तू आज नवीन साडी नाही नेसलीस? आज पाडवा आहे. हो आजी, लक्षात आहे माझ्या. नेसणार आहे मी संध्याकाळी नवीन साडी. आता जरा बाहेर जाते ना म्हणून. बर आजी बघ ना, आता हीच मला म्हणाली की दिवाळी आहे बाहेर जायचं नाही, आणि स्वतः मात्र बघ काय करते. काय करते रे ती? त्या कामासाठी बाहेर जाते ना. काल तू नव्हता गेलास कामासाठी बाहेर तुझ्या? ती जाते. जा ग तू. अगं जा काय, दिस इज नॉट फेअर. इथं पार्शालिटी आहे. पार्शलिटी कसली? लाडकी आहे माझी ती. ती जे काय करते ना ते ग्राह्य असतं. तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. काहीही चुकीचं करणार नाही ती. जा बिंदास जा तू आणि यशस्वी होऊन ये. हो. आणि आज संध्याकाळी अभिच्या आवडीची साडी नेस. आज पाडवा आहे, वसुलीचा दिवस आहे. तुला काय हवंय ना ते त्याच्याकडून मागून घे, देईलच तू. बघ हे एक मिनिट. हा आजी एक मिनिट. हॅलो. काय रे फ्रेंड, आज पाडवा आहे. लाडक्या बायकोला काय हवंय ते विचारायला नको? ते काही नाही, माझ्या समोरच विचार. बरं मी निघते लगेच. आजी अस्मिता, काय हवंय तुला पाडव्याचं? अस्मिता काय विचारतोय अभि? नवरा विचारतोय ना, वेळ काढू नको. हो आत्ता लक्षात आलं. म्हणजे माझ्या देखत सांगायचं नव्हतं नाही का? ठीक आहे, मी जाते. म्हणजे काय ते तुमचं सिक्रेट आणि ते जे काय आहे ते मला कळायला नको म्हणून ना. हा ठीक आहे ना, मी जाते ना. मी जाते. हवं तर कानात जाऊन सांग. अभि मला काय हवंय ते तुला माहिती आहे. आणि तुला जे हवंय ते मी देऊ शकत नाही हे तुलाही माहिती आहे. तुझ्या तपासाच्या बाबतीत दादांच्या विरुद्ध तुला हवा असलेला सपोर्ट मी कधीच देऊ शकणार नाही अस्मिता, कधीच नाही. सांगितलंच. जुई, पंकज. बाबा बाबा अरे माझी छोटू मोठू कसं आहे रे बाळा? हे बघा बाबांनी काय आणलंय.
तू माझ्या छोटूला, तू माझ्या मोटूला. थँक्यू. वा 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 वा, फराळ बनवलं वाटतं आईने. बघू काय काय बनवलंय. वा, चकली, करंजी, लाडू, चिवडा, आणखी काय काय केलंय. बाबा असं का म्हणताय? हे सगळं तुम्हीच पाठवलं ना? मी हो तुम्ही, कारण आईकडे तर पैसेच नव्हते. आईकडे पैसे नव्हते. हो, काल बराच वेळ बाहेर होती तेव्हा एक काका आले, त्यांनी दिला हा खाऊ. ते म्हणाले की हा खाऊ तुम्ही दिलाय म्हणून तो आम्ही घेतला. मी तर काहीच पाठवलं नाही, पण हे मुलांसमोर बोलून चालणार नाही. कोण असेल हा माणूस. आई ओळखत होती त्या काकांना. मला सांगा, आता आई कुठे आहे? बाबा काल ज्यांनी खाऊ दिला ना ते आज पुन्हा आले होते. आई त्यांच्या सोबत बोलत होती आणि नंतर त्यांच्या बरोबर बाहेर गेली. मुला असं घरात ठेवून ती न सांगता गेली माणसाबरोबर. कुठेतरी काही प्रकार आहे. बाळांनो, तुम्ही बसा, मी आलो. बाबा आई पण नाहीये, तुम्ही आताच आलाय आणि आता कुठे निघालायत? बाळा, आईसाठी चाललोय. तुम्ही बसा, मी लगेच आलो. बस. मी तर मीनाला पैसे दिले होते. मुलं म्हणतायत की मीनाकडे पैसे नव्हते. एक अनोळखी माणूस घरात येतो, माझा मित्र म्हणून, आणि मुलांना खाऊ देतो, आणि मीना त्याच्याबरोबर जाते. मीना पण ना. शुक्र, तुम्ही भलता संशय घेऊ नका. मीच मुलांना खाऊ दिला होता. तुम्ही? हो, मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता मॅडमचा सहकारी पंडूजी. मीनाताई मॅडम बरोबरच लीलाच्या घरी गेली. पण झालंय तरी काय? मीना प्रायव्हेट डिटेक्टिव्ह कडे, मुलं म्हणत होती पैसे नाहीयेत. आमच्या घरी चोरी झाली आहे का? ठीक आहे, आपल्याला तिथे गेल्यावरच सगळ्या प्रश्नांची उत्तरं कळतील. हा तर एक काम करा, मी मुलांच्या सोबत थांबतो, तुम्ही जाते. पण झालंय तरी काय ते तरी सांगा. मीना, तुझं असं म्हणणं आहे की लीलाने तुझ्याकडून 15,000 रुपये घेतले होते, बरोबर? पण लीलाचं असं म्हणणं आहे की तिने तुझ्याकडून पैसे घेतलेच नाही. तू जर हिच्याकडून पैसे घेतलेच नव्हते तर तुझी नात अजूनही हिच्याकडे कशी? आहोत तुम्ही इथे? काय घडलंय ते मला सगळं कळलंय. मॅडम, मी हिला पैसे दिले ना तेव्हा हीच मला म्हणाली होती की दिवाळी संपायच्या तुझे सगळे पैसे परत करते. हवं तर माझी ना तू तुझ्याकडे ठेव. नाही नाही, मुळीच नाही. उलट तीच मला म्हणाली होती की तू नथ वापरत नाहीयेस तर मी माझ्याकडे ठेवू का दिवाळी होईपर्यंत. मी उदार मनाने हो म्हटलं. त्याचाच गैरफायदा घेते ही, आणि वर मला पैसे उसने दिल्याचे खोटं सांगते आणि माझी नथ बळकवण्याचा प्रयत्न करते. अगं पण मग तू तिला मुळात नथ दिलीसच का? ही असं करेल मला नव्हतं माहिती. मीना, तू खरंच हिला पैसे दिले होतेस? अहो हो, तुम्ही मला दिवाळीसाठी दिलेले 5,000 आणि तुम्ही धंद्यासाठी बाजूला ठेवलेले 10,000 असे 15,000 मी हिला दिले होते. हो, आणि
म्हणून तर दिवाळीसाठी माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नाही राहिले. हिने पैसे कुठेतरी उधळले असतील आणि आता आळ माझ्यावर घेते. काय ग, मी कशाला घेऊ तुझ्याकडून पैसे? माझा नवरा मला हवं ते सगळं देतो. मॅडम, नथीच्या मोहामुळे ही मीना खोटं बोलते. कारण या अशोकला तर मीच 1-2 वेळा पैसे उसने दिले होते. मीना, खरं सांग, तू काय केलंस त्या पैशांचं? अहो, मी खरं सांगते हो, मी नाही घेतलेत ते पैसे. मीना, तू हिला पैसे कधी आणि कुठे दिले होतेस? हो, इथेच अंगणामध्ये. मग त्यावेळी आजूबाजूला कोणी होतं, शेजारी पाजारी वगैरे? माझ्या शेजारच्या वहिनी होत्या, लता वहिनी. त्या त्यांच्या दारातच उभ्या होत्या. म्हणाली लता वहिनींना बोलवणार. अहो, गेल्या महिन्यातच ही मीना आली होती इथे. आणखी काही दिवस ही नथ माझ्याकडे ठेवू का असं काहीसं म्हणत होती. एवढंच ऐकलं मी. तुम्ही तेव्हा दारात होतात? हो, पण तेव्हा तसा पैशाचा काहीच विषय निघाला नाही आणि नंतर मी पण मग बाजारात निघून गेले. याचा अर्थ नंतर काय घडलं हे तुम्हाला काहीच माहित नाही. अहो, काय घडलंच नाही तर माहिती असेल कुठून? विनायक, तू माझ्या बायकोला खोटं पाडू नकोस. आधी तुझ्या बायकोने काय उद्योग केले तर ते बघ. विनायक, तू तुझं तोंड सांभाळ. आम्ही आमचं बघून घेऊ. तुमचं तुम्हीच बघायचं रे. आम्हाला फक्त आमची नथ हवी आहे, कळलं ना? तू आधी खोटे आरोप करू नको. आधी नथ बदलून घे. एक मिनिट. इथे असे वाद घालून काही निष्कर्ष निघणार नाहीये. मॅडम, आता काय करायचं आपण? हे बघा मॅडम, ही नथ आमची आहे. माझ्याच बायकोने हिला दिली होती आणि हे तिने स्वतःही कबूल केलंच आहे की. मीनाताईंनी लीलाताईंना पैसे दिलेत हे सिद्ध नाही होऊ शकत, कारण मीनाताईंकडे तसा साक्षीदारच नाही. लता वहिनी, नीट आठवून सांगा, त्यावेळी घराच्या आसपास आणखीनही कोणी होतं? आणखीन कोणी म्हणजे आठवलं. एक म्हातारी घराच्या जवळ पारावर बसली होती. तशी ती कधी कधी बसते तिथे. कोण म्हातारी? अहो, ती नाही का, पांढऱ्या शुभ्र केसांची, काठी टेकत चालणारी आणि मडक्यात काहीतरी शोधत असणारी, तीच ती. हा, मलाही आठवतंय 1-2दा तिला पारावरती पाहिल्यासारखं. मी पण. ती ती होती तेव्हा तिथे? हो तर. आणि इथे जे काही घडलं ना ते तिने नक्की ऐकलं असणार. कदाचित पाहिलंही असेल. म्हणजे साक्षीदार आहे. ही म्हातारी राहते कुठे? अहो, तिला कुठलं आलंय घर? अशीच कुठे कुठे फिरत असते. रात्री कुठे जाते काही माहिती नाही, पण दिवसा मात्र बहुतेक वेळा देवळामध्ये भीक मागण्यासाठी येत असते. ठीक आहे, मग उद्या सकाळी 10 वाजता आपण त्या देवळापाशी जाऊया आणि ती म्हातारीच सांगेल नक्की काय घडलंय ते. अस्मिता कुठे आहे? हा, बोलावते मी. अस्मिता, अगं झाली का तयारी? अभि केव्हाची वाट बघतोय तुझी. हो हो आई, आले. ही बाय. आई, असं काय करतेस तू? काम महत्वाचं. आता ओवाळणी काय होत राहणार. ए, टोमणे नको मारू. ये ग, ये ओवा.
ए तिची ओवाळणी झाली, म्हणजे तिने केली तुझी ओवाळणी आणि तू तिला काय देणार आहे? म्हणजे ओवाळणीत काय घालणार आहेस? तुझ्यासाठी घे ना. कोणाला आधी सांगू नकोस हं? मला सांग. नाही नाही, अगं दाखव की सगळ्यांना. उघडते, उघडून बघ. आणि हो, आवडतंय का नक्की सांग मला. अभि, काय दिलेस? दिले. मी तिला माझ्या प्रिय व्यक्तीबरोबरच्या आठवणीत दिल्या आहेत. असं? अगो बाई, अभि हे फोटो तू जपून ठेवलेले. फक्त मी पाहायला मागितले की पाहू द्यायचास, पण हातात नाही द्यायचास, हो ना? आणि हे फोटो अस्मिता मागत होती, म्हणून मी तिला म्हणालो की तुला जे हवंय ते मिळू शकत नाही. आजी, आता हे फोटो मी कोणाला दाखवू शकत नव्हतो, पण अस्मिताला तेच बघायचे होते. आता तुझी इच्छा होती ना की तिला जे हवंय ते तू तिला दे, म्हणून माझे आणि दादाचे फोटो मी तिला दिले. अभि, रिअली आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू. नवरा बायकोच्या नात्यात काय म्हणतात ते, अंडरस्टँडिंग हवंच, त्यालाच प्रेम म्हणतात. हिला हवं होतं ते तू दिलंस. हेच हवं होतं ना? खुश ना आता? अस्मिता, अभि, अभि हिला काय झालं? रडत गेली ती. तुम्ही दोघं उभे काय राहिला? जा ना, बघा ना काय झालंय ते. अभि, अभि, अभि बघ ना तिला काय झालं ते. काय झालंय तिला? म्हणजे या घरात तिला काही दुःख वगैरे आहे का? जी आजी, तू काळजी करू नकोस. बघ, तुला वाटते तसं काही झालं नाहीये. नाहीये ना? मग तू जाऊन बघ ना जरा. ठीक आहे, ठीक आहे, मी बघतो.
अमृत, अरे सांगा ना, मला सांगा ना काय झालंय ते. नाही आई, तसं काही नाहीये. काही नाही हो आई. काही नाही. मग भरल्या घरात असं सण असताना रडत आत का गेली? काहीतरी झालं असेलच ना. नाटक बंद कर. तुझे हे अश्रू खोटे आहेत. हो, मला असंच वाटतं, कारण असंच चाललंय. या घरातल्या कोणाहीबद्दल तुला काही वाटत नाही. आता कळलं तू माझ्याकडनं काय मागत होतीस? कळलं तुला? हे स्थान आहे दादांचं माझ्या आयुष्यात. ते फक्त माझे वडील नाहीत, तर माझे मित्र आहेत, फिलॉसॉफर आहे, गाईड आहे, सगळंच आहे माझ्यासाठी. देव आहेत ते माझ्यासाठी. तुला काय वाटतं? तू त्यांना गुन्हेगार ठरवत जाशील आणि मी मान्य करत जाईल, तर असं कधीच होणार नाही, लक्षात ठेव. मान्य. अजितसमोर मुद्दाम ते फोटो दाखवून काम नाही केलंय मी किती हर्ट झालोय हे तुला दाखवून द्यायचं होतं. अस्मिता, सगळं कळतंय ना तुला? सगळं कळतंय ना? मग माझ्या मनातली घुसमट कळत नाहीये का तुला? माझ्या मनात काय चाललंय हे कळतंय का तुला? हो, केलं मी मुद्दा. अजिंना काही कळू नये म्हणून सगळं करतोय आणि तू त्यांच्या समोरच. एक मिनिट. तू आपल्या परीने अर्थ लावत जाशील आणि मी मान्य करत जाईल, तर असं होणार नाही. हे सगळं आजीला कळू नये म्हणून मी केलंय. म्हणजे सकाळी आजी गेल्यानंतर आपलं जे काही बोलणं झालं ना, ते आजीनी ऐकलंय. अभि, मला काय हवंय ते तुला माहितीये. आणि तुला जे हवंय ते मी देऊ शकत नाही हे तुलाही माहिती. अभि, कळलं आता? आता कळलं तुला? अशी एक वस्तू हवी होती जी मी तुला देऊ शकत नाही, पण तरी देतोय हे आजीला पटायला हवं, आणि म्हणून हे फोटो दिले. आजीची समजूत पटली होती, पण तू रडत आत आलीस ना, त्यामुळे आजीला संशय आलाय. यू नो अस्मिता, ते काही नाही, तुम्ही पण चला. ते काही नाही, आता माझ्या समोर सगळा सोक्ष मोक्ष झालाच पाहिजे. आई अगं, अभि गेलाय ना, समजेल ना आपल्याला काय ते. अरे पण तुम्ही कुठे गेलाय? गेला नाहीत ना? मग चला लवकर.
अरे कशाला वेळ लावताय? चला चला, मी पण येते. चला दोघंही चला. थांबा, मला तिचं दुःख कळलंय. अगदी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून तिने लपवायचा प्रयत्न केला, पण मला कळलंय. अगं बघतेस काय, अशी 2 मुलांची आई ना तू. हा, तुला नाही कळलं तिचं दुःख? ती मगाशी फोटो पाहत होती ना अभि आणि अमृतचे, तिला तिच्या आई वडिलांची आठवण नसेल का आली? अशी आठवण माहेरची आली तर रडू येणारच ना तिला. पहिला दिवाळ सण या घरातला, मग तिला आईकडच्या आठवणी येणार नाहीत का? येणारच. हो 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 हो. आपण आत नाही जायचं. अभिने तिला दुखावले ना, तो तिची समजूत काढेल. म्हातारी घराच्या जवळ पारावर बसली होती. पांढऱ्या शुभ्र केसांची, काठी टेकत चालणारी आणि मडक्यात काहीतरी शोधत असणारी. तिच्याकडे मडकं पण आहे, म्हणजे हीच ती म्हातारी आहे जी लता वहिनींनी सांगितली. आजी, हे घ्या, तुमच्यासाठीच आणलंय. तुम्हाला घरी जायचंय? पैसे लागतील ना? हे घ्या. आणि तुम्ही जर माझं ऐकलात ना तर मी तुम्हाला आणखीन खूप पैसे देईन. घ्या. आजी, तुम्ही कधी कधी माझ्या घराजवळ बसता का? मग ऐका, तुम्हाला कोणी विचारलं ना तर काय सांगायचं? असं सांगायचं की कोणी मीनाने मला पैसे दिलेच नव्हते. हा, पण माझी नथ घेताना बघितलं होतं तुम्ही, असं सांगायचं. कोणीतरी साक्षीदार आहे हे कळल्यावर साक्षीदार फितवायला आलीयस? आमच्या मॅडमना आधीपासूनच याची कल्पना होती आणि म्हणून तुला मुद्दामून 10 वाजता यायला सांगितलं आणि आम्ही सकाळपासून इकडे थांबलो. आणि तुझ्या प्रत्येक हालचालीवर नजर होती आमची. ती म्हातारी तर सापडली नाही, पण या म्हातारीने तुझ्याकडून सगळं सत्य वदवून घेतलं. म्हणजे कोणी? तुम्ही मला अडकवलं? अडकवलं नाही, तुला तुझ्याच प्लॅन मध्ये फसवलं.
आणि तुला पकडण्यासाठी बनलेली मी म्हातारी. हे आमची मना काय मना का. लीला, तुझ्यामुळे मी ह्यांच्या नजरेत लबाड ठरले. माझ्या मुलांना दिवाळीत काहीच हौस मौस नाही करता आली. तुझ्यामुळे मला लक्ष्मीपूजन, पाडवा काहीही साजरा करता नाही आलं. का वागलीस तू असं? अगं बोल ना, का वागलीस तू असं? लीला, काय कमी होतं का तुला? तुला जे जे हवं ते सगळं मिळत होतं ना, साड्या, पैसे, दागिने, तरी सुद्धा असं वागलीस तू. हे बिचारे मीनाला फसवलंस, तिच्याकडनं पैसे घेतलेस आणि तिच्यावरच चोरी चाळ आणलंस. का वागलीस तू असं? लीला, असं का वागलीस? आता बोलतेस पटकन की. एक मिनिट. लीला चुकली असेल पण तिच्या अंगावर हात उचलू नका. मुळात ती असं का वागली हे कळायला हवं आपल्याला. लीला, आता पटापट आणि सगळं खरं सांग, तू असं का वागलीस ते, नाहीतर मला पोलिसांना बोलवावं लागेल. नको नको अस्मिता मॅडम, पोलिसांना नका सांगू. मी कबूल करते, मी चुकले. मला पैशांची काहीच कमी नव्हती, पण माझ्या भावाला, शामूला धंद्यासाठी पैसे हवे होते. काय? श्यामेने परत पैसे मागितले तुझ्याकडे? त्याने यापूर्वी 2 वेळा माझे पैसे बुडवलेत, माहिती आहे ना तुला? हो माहितीये, पण भाऊ आहे ना माझा, भावासाठी जीव तुटणारच ना. त्या दिवशी तुम्ही नसताना तो घरी आला, त्याने माझी माफी मागितली आणि माझ्याजवळ पैसे मागितले. त्याची पुन्हा तुमच्याकडे पैसे मागण्याची हिंमत नव्हती. मी सुद्धा त्याच्यावर रागवले, पण त्याने आईची शपथ घातली आणि म्हणाला, मी परत असं नाही करणार, मी 15 दिवसात पैसे परत करेन. माझ्याकडे 10,000 रुपये होते, पण श्यामाला 25,000 रुपये हवे होते. मी यांच्याकडे पैसे मागू शकत नव्हते आणि श्यामालाही नाही म्हणू शकत नव्हते. त्याच दरम्यान मला असं कळलं की अशोकने मीनाकडे 15,000 रुपये ठेवायला दिले. म्हणून मीच मीनाला म्हटलं की तू ते 15,000 रुपये आता मला दे, हवं तर माझी नट ठेव तुझ्याकडे दिवाळी होईपर्यंत. तुझ्या भावाने तुला 2 वेळा फसवलं आणि तरीही त्याच्यावर विश्वास ठेवलास तू? हो, चुकलं माझं. मला वाटलं 15 दिवसात तो माझे पैसे परत देईल आणि मी मीनाचे पैसे देईन आणि माझी नथ घेऊन येईन. कोणाला काहीच कळणार नाही. पण शामूने पैसे परत दिलेच नाही आणि ही पैशासाठी सारखी मागे लागली होती. आणि यांचा पण हट्ट होता की लक्ष्मी पूजेला नथ घाल म्हणून. काय करू काहीच सुचत नव्हतं. मीना बोलते, हे बघ, मला पैसे ताबडतोब हवे. मला माझी नथ हवी आहे. तू काहीही कर आणि मला माझी नथ आणून दे. आणि पैसे दिल्याशिवाय ही नथ द्यायला तयारच नव्हती. काय चुकलं माझं अस्मिता मॅडम, आता तुम्हीच सांगा. यांना 10,000 रुपये द्यायला लागणार होते. मुलं घरी खाऊ फटाके ह्याच्यासाठी रडत होती, म्हणून मी नथ सोनाराकडे गहाण ठेवायला निघाले होते. एवढ्यात हिने मला पकडलं आणि कांगावा केला. माझ्याकडे ना पोचपावती होती ना साक्षीदार. मीना, ते यापुढे असले व्यवहार करताना कानाला खडा लावा. पुण्यांदा अशी चूक करू नका. इथे ती म्हातारी बसते असं लताच्या बोलण्यातून कळलं आणि म्हणूनच माझ्या डोक्यात हा प्लॅन आला. मला लाज वाटते तुझी लीला. तुला जर तुझ्या नालायक भावाला मला न सांगता मदतच करायची होती
तर स्वतःचा एखादा दागिना विकायचा होतास ना. या गरीब बिचारे मीनाला फसवलंस. तिच्या मुलांचा दिवाळीचा आनंद का हिरावून घेतलास तू? काही ओळख काही संबंध नसताना या बंडूजींनी माझ्या पोरांना दिवाळीचा आनंद दिला. आणि तू काय ग? आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला फसवायला निघालीस? पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्हा गरिबांना सुद्धा ना यांच्यासारखा वाली असतो. तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही. आणि तुला तुला कधीच माफ करणार नाही. अस्मिता मॅडम, आपण हिला पोलिसांच्या ताब्यात देऊया. अशोकराव, मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली, कबूल आहे. पण परत असं नाही होणार. मला माफ करा. पण पोलिसात जाऊ नका. परत नाही होणार. अहो तुम्ही तरी सांगा ना यांना. चूक झाली पण मी बोला ना, तुम्ही तरी काहीतरी बोला. अशोक, तुझे काय पैसे असतील ते मी व्याजासकट परत देतो. आणि लीला, माझं तुझ्यावर कितीही प्रेम असलं तरी या बाबतीत मी तुझी बाजू घेणार नाही, कारण तुझा गुन्हाच तसा आहे. अहो जाऊ द्या ना. हो, जे झालं ते झालं. तिला तिची चूक कळलीये आणि आपल्यालाही आपले पैसे परत मिळतायत ना. अगं मीना, म्हणून काही हिला असंच सोडून द्यायचं? आणि कशावरून ही पुन्हा अशी चूक करणार नाही? हे बघा, ह्या सगळ्या गोष्टीतनं ती नक्कीच काहीतरी धडा घेईल. आणि ती चुकली म्हणून आपणही चुकायचं का? हिची चूक सुधारायची आपण तिला एक तरी संधी द्यायला नको? हे बघा, हे जे काही झालंय ना ते आपण आपल्यातच ठेवूयात. आणि विनायकरावांनी आपल्याला जी काही मदत केली आहे, निदान त्यांच्याकडे बघून तरी आपण हिला माफ करूया ना. पाहिलंच लीला, हिला आयुष्यातून उठवायला निघाली होतीस ना तू, पण हीच तुझी बाजू घेते. मीना, खरंच तुझ्या मनाच्या मोठेपणाचं कौतुकच आहे. हा, तू ही अशोकरावांना न सांगता हिला पैसे दिले ही तुझी चूकच झाली. एनिवे, तुम्ही दोघीही चुकलात. दोघीही या चुकांमधून शिका आणि यापुढे पुन्हा असं कधीच वागू नका. आईना हे सगळं कळतंय की काय अशी भीती वाटत होती, पण तसं घडलं नाही ही देवाचीच कृपा म्हणायची. हो ना. आणि अडचणीत आणणारे प्रश्न तिनेच विचारले आणि त्याची उत्तरही तिनेच दिली, ते एक बरं झालं. पण कधीतरी खूप भीती वाटते, केव्हा तरी कोणाचा तरी तोल जाईल. आणि अनु, आई तुम्ही नका काळजी करू. माझा तोल जाणार नाही याची काळजी घेईन मी. आणि जर केलास तर तुम्ही माझी पर्वा करू नका. आजींना सांभाळ. आणि हो, आजी इथून गेल्या की लगेचच मी सुद्धा निघून जाईन. अस्मिताचं मला काही कळतच नाही. कधी हळवी होते, कधी कठोर होते.
तिच्या मनाचा थांगपत्ताच लागत नाही मला. अनु, तिने माझ्यावरती कसला आरोप केलाय हे विसरून आता तू तिच्याबद्दल हळवी वगैरे झालीस का? अहो नाही हो, मी तिची सासू असले तरी मी एक आई आहे. अस्मिता जेव्हा लग्न करून या घरात आली तेव्हा मी फार नाराज होते, पण त्यानंतर तिनं कधी माझं मन जिंकलं, कधी मला आपलासं केलं कळलंच नाही. आमच्यात वेगळीच मैत्री झाली होती. त्या मैत्रीमुळे मी तिच्या कामात तिला मदत करायला लागले होते. पण बघा ना, ती दुःखात असली तरी समोर एखादं काम आलं की तो मनाचा कप्पा बंद करून ती ते काम करू शकते. मला नाही जमत तसं. याआधी अस्मिता केस सोडून घरी आली की आपण चौकशी करायचो, तीही उत्साहानं सगळं सांगायची. खूप कौतुक होतं आपल्याला तिचं. संपलं आता सगळं. ती चौकशी नाही, विचारपूस नाही. अगं मग तू कर कौतुक तिचं. नाही कोण म्हणताय? कोणी अडवलंय तुला? एक काम कर, तिला तुझ्या डोक्यावर बसव, तिची पूजा कर. नाही तर असं कर, माझ्या विरुद्धच्या तपासात तिची मदत कर. हे बघा, मी त्यातलं काहीही करणार नाही. कारण मी जरी आई असले तरी त्याआधी मी तुमची बायको आहे. बायको म्हणून माझी काही कर्तव्य आहेत. आणि मुख्य म्हणजे मला माहितीये तुम्ही हे असलं काहीही करणार नाही, माझा विश्वास आहे. आतापर्यंत तुम्ही कधीच चुकीचं वागलेलं नाहीये. त्यामुळे मी तिला मदत करीन, तिच्या बाजूने उभी राहीन असा अजिबात विचार करू नका. काहीही झालं तरी मी माझ्या कुंकवाचा अपमान होऊ देणार नाही. अस्मिताच्या बाबतीतला माझ्या मनातला तो हळवा कप्पा मीही बंद करून टाकला, कायमचा. तू माझ्याकडनं काय मागत होतीस? कळलं तुला? हे स्थान आहे दादांचं माझ्या आयुष्यात. ते फक्त माझे वडील नाहीत तर माझे मित्र आहेत, फिलॉसॉफर आहे, गाईड आहे, सगळंच आहे माझ्यासाठी. देव आहेत ते माझ्यासाठी. काम नाही केलंय मी किती हर्ट झालोय हे तुला दाखवून द्यायचं होतं.